समाचार अब तक, सत्य का साहस। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 4 डिसेंबर पासून संपावर आहेत। त्यामुळे राज्यभरातील अंगणवाडी वर्ग कित्येक दिवसांपासून बंद आहेत। परिणामी मुले प्राथमिक पूर्व शिक्षणापासून आणि पोषण आहारापासून वंचित राहत आहेत। राज्यभरातील अंगणवाड्यांना टाळे लागले तरी अद्याप शासनाने याची दखल घेतली नाही। आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 35 दिवसांपासून सेविकांनी काम बंद आंदोलन छेडले आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करा, त्यांना शासनाच्या सेवेत सहभागी करून घ्या, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी, भविष्य निर्वाह निधीचा लाभ द्यावा, 6 महिन्यांनी महागाई निर्देशांकानुसार मानधनात वाढ करावी आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। अधिवेशन संपले असले तरी आंदोलन सुरूच आहे। आजचा 35वा दिवस आहे आणि आमच्या मागण्या म्हणजे आम्हाला भरीव पेन्शन पाहिजे, भरीव मानधन पाहिजे आणि वेतन पाहिजे। आमच्या अंगणवाडी कर्मचारी 48 वर्ष होऊन गेले इमान ईदद्वारे कुपोषण निर्मूलनाचं काम करत आहे, पोलिओचं काम करत आहे, पण सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आणि एक दुजाभाव निवडलेला आहे। कारण बाकी विभागातले लोक तेच काम करतात, आम्ही पण तेच काम करतो, पण सरकार आमच्याकडे या महागाईच्या काळात अजूनही लक्ष देऊन राहिलं नाही। आमची भरीव मानधन म्हणजे अंगणवाडी सेविकांना 26,000 आणि मदतनीसांना 20,000 आणि जोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू आहे आणि सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही, यासाठी लक्ष देत नाही का जो हा समाज आहे हा खालच्या स्तरावरचा समाज आहे, गरीब आहे, गरीबाचे मुलं आमच्या अंगणवाडीत येतात आणि या गरीबाचे मुलाचं जेवढे नुकसान होत आहे, एवढे कुपोषित मुलं होऊन राहिले, आज त्यांचे जो पूर्वशालेय शिक्षण आहे त्यांच्याकडे ते मुलं दुर्लक्ष होत आहे। आमच्या गरीब मुलांचं त्यांना आम्ही भावी नागरिक तयार करणार। आज भारत कसा होईल, कारण भारत व्हायला सुदृढ बालक आवश्यक आहे, आम्ही सुदृढ बालक तयार करीत आहोत। आम्हाला मासिक पेन्शन पाहिजे आहे। आमच्या महिला ज्या आहे बिचाऱ्या जेव्हा रिटायर होतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात वेगळे अश्रू येतात, भीक मागतात, पोसायला कोणी नाही, मुलं बाळा पोसत नाही आणि पेन्शन त्यांच्या हातात राहत नाही, कारण पहिलेच एवढं अल्पसं मानधन आहे, ते मानधन त्यांना पुरत नाही। म्हणून आम्ही भरीव मानधन शासनाला मागत आहोत आणि आम्हाला वेतन पाहिजे आहे, मानधन नको, वेतन पाहिजे आहे। वेतन कमीत कमी वेतन द्यायला पाहिजे। काही राज्यात सरकारने वेतन पण दिलं आहे, मानधन पण वाढ आहे, पण महाराष्ट्रात जो महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे त्या महाराष्ट्रात आमच्या महिलांची ही अवस्था आहे। सरकार नेहमी म्हणतो महिला सक्षमीकरण, काय सक्षमीकरण पडले आहे? रस्त्यावर आमच्या महिला बसलेल्या आहे, उपाशी तापाशी, आज गाडीतून पडून दवाखान्यात त्यांना भरती करावं लागत आहे आणि महिला काय सक्षमीकरण करत आहे सरकार? आज अशी अवस्था आहे आणि आमच्या या संपाचा आज 35वा दिवस असून सुद्धा सरकारचं आमच्याकडे लक्ष देत नाही। खरंच आमच्या हिताचं तिथं कोणी नसल्यामुळे सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आणि इथं खालच्या स्तरावर मागासवर्गीयाच्या ज्या महिला काम करतात आणि मागासवर्गीयांचे मुलं जे आमच्या शाळेत येतात त्यांच्यामुळे सरकार लक्ष देत नाही। म्हणून आम्ही हे सरकार जोपर्यंत आमच्याकडे लक्ष देणार नाही, आमच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत आम्ही हा लढा देऊ आणि तीव्र लढा करू अशी आमची मागणी आहे। जिंदाबाद 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 जिंदाबाद। कित्येक दिवसांपासून आमचा संप सुरू आहे, परंतु अद्याप प्रशासन किंवा शासनाकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही। संपाचा परिणाम मुलांवर होत आहे, त्यामुळे शासनाने आमच्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण कराव्यात। मानधनात तत्काळ वाढ केली तरच आम्ही पुन्हा सेवेस हजर राहू। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण आहार शिजवण्याशिवाय आणि शिक्षणाव्यतिरिक्त इतर शासकीय कामांचा भार खूप आहे, त्यामुळे सध्याच्या मानधनात ते परवडले जाणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर आमच्या मानधनात वाढ करण्यात यावी। 4 तारखेपासून आम्ही इथे संपावर बसलेला आहोत। इतके आमच्या लाखो अंगणवाडी सेविका मदतनीस, तरी शासनाला अजून आमचा कुठंच त्यांनी दखल घेतली नाही आणि आमच्या आज महिला 2 शहीद सुद्धा झालेल्या आहे याच्यामध्ये। तरी शासनाने आमच्याकडे का बरं, आम्ही एवढं काम तळागाळाचं करून सुद्धा आमच्याकडे शासन लक्ष देत नाही। मोठे मोठे आमदार खासदार यांच्या पगार वाढवांना त्यांना पैसा आहे, पण आज आमची अंगणवाडी सेविका लहान बालका गरोदर पासून तर 6 वर्षाच्या बालकाची पूर्ण सेवा देते, त्याच्याकडे लक्ष नाही आणि महिलांना रस्त्यावर बसवलेला आहे ह्या सरकारने। जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही, आमच्या मानधनात वाढ करणार नाही, आमच्या पेन्शन देणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। हा लढा पुढे किती मोठा होऊ शकते आणि आम्ही सगळ्या लढवू, इथे सगळ्या
भगिनी बसलेल्या आहो. शासनाने आमची दखल घ्यावी एवढे बोलते आणि पार्श्वची मदतनीस पुढे बीजेपी सरकार चले जाओ, सरकार चले जाओ, इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद, अरे मागण्या आमच्या हक्काच्या, आमच्या हक्काच्या. समाचार पत्रकसाठी संजनासह रिंकूची रिपोर्ट, नागपूर.